यशवंता दहीहंडे नावाचा व्यक्ती आहे, चिकलठाणा छत्रपती संभाजीनगरला. त्यांची ही नोंद सापडली बघा फडणवीस साहेब, ही नोंद सापडली. कोणची भाषा ही? उर्दू. आम्हाला येत नाही कोणालाच. याच्यात नोंद सापडली यशवंता दहीहंडेची. तुम्ही रद्द केलंय ना, जी छाती बडवायलात ना तुम्ही मराठ्यांच्या विरोधात की ते बोगस येतं, खोटे येतं, आमकं आहे तमकं आहे, ही उर्दू आहे आणि याच्यात त्यांची यशवंताची नोंद आहे. बरं, ही सापडलेली नोंद शिंदे समितीनं ग्रामपंचायतच्या भिंतीला लावली. यांना माहित नव्हतं आपली नोंद सापडली म्हणून. बरं का फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकंडी बसायचं बंद करा. मी जर बोकंडी बसलो ना तर उठणारच नाही. हे तुम्ही चिटकेलेली नोंद आहे. आणि मग हे गावात वाचायला गेले आणि यांना कळालं की आपल्या यशवंता दहीहंडीची नोंद सापडली. तुम्हाला नाही तळतळ करायची फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्हाला नाही कळायची. शिंदे साहेब, तुमच्या इतकं नाव मी कोणाचंच घेत नव्हतं, मला वाटलं पण नव्हतं की तुम्ही इतके आहारी जाताना म्हणून. हे का बोलतोय ना ते पण सिद्ध करून देतो फडणवीस शिंदे साहेब. तुम्हाला का बोलतोय ते सुद्धा सांगतो. हे भिंतीला चिटकेलेल्या मीडियाच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्याला दाखवतोय. या भिंतीला चिटकल्यात आणि याच्यातून ज्योती दहीहंडे म्हणजे यशवंता दहीहंडेची नोंद मिळाली. हे क्लिअर झालं. आता यशवंता दहीहंडेची नोंद सापडली 2 वर्षापूर्वी शिंदे समितीने, त्या आधारे निघाली. आता यशवंताचा नातू कोण आहे? भाऊसाहेब दहीहंडे. तर बघ ती पलीकडून बसल्याला राव त्याचा, हा ती नातू जिवंत आहे. फडणवीस साहेब जिवंत आहेत बरं काय, मराठी मेलेले नाही. तुम्ही मारणार आहेत इथून पुढं, तुम्ही मारणार आहेत मराठी. तुम्ही जे कट रचलाय ना मराठी संपवायचा, तुम्ही मारणार आहेत, पण ते जिवंत आहे आणखी. त्यांचं कुणबी प्रमाणपत्र पण मिळालंय. कुणाचं? भाऊसाहेब दहीहंडेचं. हे भाऊसाहेब दहीहंडेचं कुणबी प्रमाणपत्र हे मिळालंय. आता पुढचा विषय, या भाऊसाहेब दहीहंडेचा नातू आहे विजय दहीहंडे. यांनी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेलं आहे फडणवीस साहेब, कुणबीतून. त्याची व्हॅलिडिटी तुम्ही देणार का रद्द करणार ती ऍडमिशन? नोंद तर तुम्ही चिटकेलेली. यांची काडी लावा या राजकारण्यावाल्याची. यांना फाशीवर द्या तुम्ही, आम्हाला देणं घेणं नाही. दहीहंडे नावाचे 3000 लोक आहेत. तुमच्या राजकीय द्वेषापोटी तुम्ही 3000 लोकांना फासावर देणार का? आता याच्यासाठी उपसमिती आहे का? विखे पाटील, तुम्ही आता हे फाशीवर देणार का 3000 लोक एका राजकारण्यासाठी? तुमचा निवडून आला नाही म्हणून तुम्ही याची काय काडी केली ते पण सांगतो मी. तुमचा निवडून नाही आला, याला फासावर द्या म्हणून तुम्ही तिकडे दे, हे चारी बी. पण तुम्ही इथं तुमचा निवडून नाही आला म्हणून तुम्हाला राग आला आणि त्या द्वेषातून तुम्ही ते फोन करून रद्द करायला लावलं. रद्द करायला लावला हे जाहीर सांगतोय. रद्द करायला लावलंय. या ज्योती दहीहंडेचं रद्द करायला लावलं. तुम्ही रद्द करायला लावा, फाशीवर द्या म्हणतो ना. 3000 लोकांचं वाटोळं करणार का तुम्ही माझ्या मराठ्याच्या राजकारणासाठी, तुमचा निवडून नाही आला म्हणून? हे कशावर म्हणतोय ते पण सांगतो तुम्हाला. ह्या ज्योती दहीहंडेची व्हॅलिडिटी द्या म्हणून आदेश दिले. त्यांचं पत्र हाती लागलंय आपल्या, द्या म्हणून.